दिलपेशचा 35th बर्थडे. 35ला आपण उलटं पण नाही करू शकत बिकॉज ते 53 होतं. सो मी असं बोलू शकते की 18 इयर्स आणि 17 इयर्स लर्निंग एक्सपिरियन्स. 18 + 17 = 35. सो 35th बर्थडे आहे. स्पेशल असं काही प्लॅन नाही आहे, बट डिस्कस करून चाललो आहे आम्ही एका ठिकाणी. सो मला असं वाटतंय की त्याचा एक्सपिरियन्स जो आहे तो तुमच्यापर्यंत मी पोचवावा आणि त्यासाठी हा ब्लॉग मी करत आहे. आणि स्टे ट्यून. आम्ही ज्या प्लेसला चाललो आहे तो प्लेस मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही सुद्धा रिव्ह्यू द्या. लेट्स गो. विहान, से हाय. विहान, हाय 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 हाय. आणि आम्ही आता अटल सेतू रोडला आलेलो आहोत आणि चाललेलो आहोत वाया मॅप लावलेला आहे आणि लवकरच प्लेसवर पोहोचणार आहोत. सो स्टे ट्यून. गाडी चालवतो तो स्पेक अजिबात यूज करणार नाही. स्पेक नाही यूज करायचं आहे त्याला. आणि डेस्टिनेशनला पोहोचतच आहोत आता. आता मी आता पोचू मॉलमध्ये. तो समोरच आहे सर्कल आणि स्क्वेअर वाला. तर आता मी पोचलेलो आहोत मॉलमध्ये. आता तो पार्टी आहे. सो गाईज, फायनली डेस्टिनेशनला आम्ही पोचलेलो आहोत आणि दिलपेशचे एक्सप्रेशन बघण्यासारखे आहे. आणि आता जातोय आम्ही. बघूया वरती जाऊन. अजून एकदम लक्झरियस फील येते खरं सांगायचं म्हणजे. आम्ही आलेलो आहोत जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये आणि इथूनच जातोय आम्ही LV गुच्ची स्टोअरला. सो तिथून दिलपेशसाठी मी काहीतरी बाय करणार आहे. सो स्टे ट्यून. गाईज बघताय तुम्ही, आम्ही जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये एंटर केलंय. लक्झरियसचा जो स्मेल असतो ना, आउट ऑफ वाला म्हणजे एकदम आलिशान लाईफमध्ये असं कुठंतरी आलोय ना असं वाटतंय. सो लेट्स गो. आम्ही पहिला LVच्या स्टोअरला जातोय आणि मे बी LVची स्पेक दिलपेशला हवी आहे, पण पाहिजेत ते कलेक्शन तिथे आहेत का आम्ही चेक करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करणार आहोत की घ्यायचं की नाही ते. फायनली डॅडाचं गिफ्ट घेऊन झालंय ना. फायनली डॅडासाठी फायनली आम्ही गिफ्ट घेतलेलं आहे आणि पॅकेजिंगला दिलेलं आहे. सो आम्ही वेट करत आहोत आणि ना त्या बर्थडे बॉयचेच पैसे संपवले. बट ऑफकोर्स अर्निंग सोर्स आमचा डॅडाच आहे फॅमिलीमध्ये, त्याच्यामुळे आम्ही ती एक तुम्ही बोलू शकता की ती माझी पूर्णपणे सेविंग होती. मीन्स कधी त्याने मला जर 1000 रुपीज 2000 रुपीज दिले तर मी असे 500 असं साईडला काढून ठेवायचे आणि असं सेविंग पूर्ण इयरची सेविंग मी याच्यामध्ये टाकलेली आहे. अँड हाव यू फील बर्थडे बॉय? हाव यू फील? कॉस्टली. से हॅपी. You can feel glad. 65,000ची ग्लास. एक्स्ट्रीम हॅप्पी आहे. 35 वर्षात 65,000च्या XUV लेवलची त्याने शॉपिंग केलेली आहे या बड्डेला. जसं माझ्या बड्डेला मला धक्का दिला होतास ना तसं. चलो देन आपण बघूया आता पॅकेजिंग. स्टोअर LVचा एकदम लेविश आहे. यायचं असेल तर 3-4 लाख मिनिमम सोबत कॅरी करूनच या, कारण की कलेक्शन्स खूप वास्ट आहेत आणि खूप मस्त आहे जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये.
बट लेविशनेस भरपूरच जास्त स्ट्रॉंग आहे. सो आता तरी हास हास ना, हास ना. चला आम्ही आता गिफ्ट घेऊन निघाला. अनबॉक्सिंग जे आहे ती मी तुम्हाला कारमध्ये गेल्यावर आम्ही करतो, बिकॉज दिलपेशला इथे नाही करायची, तो कम्फर्टेबल नाही आहे एक्सप्रेशन देण्यासाठी. आणि फर्स्ट टाइम एवढा मोठा एक्सपेन्सिव्ह गिफ्ट. स्वतःसाठी काही करायला नको. एकदा काय माहिती, एकदा असं झालं होतं की आम्ही एक 4000चे लोफर याला बघितले होते आणि हा म्हणे मी एका ठिकाणी 2200 रुपये 2200चे लोफर मी बघितले आणि मी ते जाऊन घेईन. स्वतःसाठी नाही, पण हेच जर गोष्ट जर मी बोलली असते की मी 4Kची वॉलेट मी इथे बघितलेली मला पाहिजे, लगेच इन्स्टंट घेऊन मोकळं झालं असतं. वेट, सो असं हे आहे. म्हणून स्वतःसाठी स्वतः कमवतोस, जरा काहीतरी कर स्वतःसाठी. एवढं मोठं तर ही जस्ट स्टार्ट आहे. अजून बरंच काय काय आपल्याला अपग्रेड करत जायचंय पुढे. सो माझं म्हणणं हेच आहे याला. फायनली आपण अनबॉक्सिंग करतोय आता. अनबॉक्सिंग तिथे नव्हती करायची आहे ना, खूप नर्वस होता आणि लय काय लय. अरे सगळे कसे काय ते सगळे फॉर्मल कपड्यांमध्ये. इट्स ओके, इट्स ओके. आणि अनबॉक्सिंग होते आता तर. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. चला, अशा तऱ्हेने मला 2 ते 3 तास मोजून मिळालेले होते याच्यासोबतचे. सालाबाद प्रमाणे नाही, गेले 2 वर्ष तर माझ्यासोबत नव्हताच तो त्या डेला, बिकॉज SSD फॅमिली आउटिंग होते. नेहमी अॅन्युअल आउटिंग त्याच्या बर्थडेच्या वेळेस असते, पण या वेळेस फ्लाईट डिले झाली आणि म्हणजे लेटची उद्याची आहे 29ची त्यांची, आणि आजसाठी मला मिळाला. पण स्टील एव्हरी इयर थायलंडला जातो, एव्हरी इयर. नेक्स्ट इयर मे बी मी पण असेल आणि होप सो. आणि फायनली त्याने स्पेक विअर केलेली आहे आणि स्वतःच लेविश फील करतोय आणि त्याला आवडलंय ना. सो आता आम्ही चाललोय घरी. त्याच्यानंतर तो SSD फॅमिली सोबत जॉईनिंग करणार आहे आणि ॲज इट इज त्याचा बर्थडे मस्तपैकी एन्जॉय करणार आहे. सो मला 2-3 आवर दिले तरी मला इनफ आहे. आय एम हॅप्पी. सो चलो गाईज, भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि असंच ब्लॉग बघत राहा आणि मस्त लाईफ एन्जॉय करा. वियानचं बघा काय चाललंय. वियान, अरे 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 अरे, चलो.